श्री गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायात एक अत्यंत सुंदर शिकवण दिली आहे. जीवनातील सर्व दुःखांवर एकच उपाय, तो म्हणजे गुरुस्मरण. मनातील व्यथा शब्दात मांडावी लागत नाही, कारण गुरु तर आपल्या अंतःकरणातील प्रत्येक वेदना स्वतः जाणतात. गोष्ट अशी, एक साधा नामधारक गुरूंनी दिलेल्या नाममंत्राचा जप करत एका दुसऱ्या गावात राहत होता. पण एके दिवशी त्याच्या मनात एक प्रखर हाक उमटली, मला गुरुदर्शन हवं आणि आत्ताच हवं. ही तळमळ इतकी तीव्र होती की तो सर्व काही सोडून गाणगापूरकडे निघाला. रस्त्यात तो गुरूंना आर्तपणे साद घालत होता. हे गुरुदेव, मी तुमचा दास आहे. माझी व्याकुळता तुम्हाला ठाऊक आहे. तुमच्या स्मरणाने सर्व दुःख नष्ट होतं. मला भावभक्ती नाही, मन स्थिर राहत नाही, तरीही मला पाव. माझ्यासाठी माता, पिता, आप्त सर्व काही तुम्हीच आहात. हे नरहरी, कृपा करणे तुम्हाला सहज शक्य आहे, मग एवढी तळमळ का? शिष्याची ही आर्त हाक गुरूंना थांबवू शकली नाही. गायीने वत्सासाठी जशी धाव घ्यावी, तसंच श्री गुरु त्या साधकाकडे धावत आले. शिष्याने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. क्षणात त्याची सारी व्याकुळता शांत झाली आणि त्याच्या हृदयात स्थिरावली. श्री गुरूंची दिव्य मूर्ती आणि त्यांची अनंत कृपा. ही होती श्री गुरुचरित्रातील पहिल्या अध्यायातील कथा. आणि अशाच प्रकारचे दत्त महाराजांवरील भक्तिमय व्हिडिओ पाहायचे असतील तर फॉलो करा. श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा. हरिनाम घेणारा एक नामधारक शिष्य श्री गुरूंच्या चरणी मन एकाग्र करून शांतपणे एका मार्गाने निघाला होता. दमल्यामुळे तो एका झाडाखाली विसावला आणि स्वप्नात त्याला दर्शन झाले भस्म, व्याघ्रचर्म आणि पितांबर धारण केलेल्या एका योगीचे. त्या योगींनी त्याच्या कपाळावर भस्म लावले आणि म्हणाले, भिवू नकोस, श्री गुरु तुझ्या सोबत आहेत. नामधारक दचकून जागा झाला. भोवती पाहिले पण कोणीच नव्हते. थोडे पुढे गेल्यावर तोच योगी प्रत्यक्ष त्याच्यासमोर उभा होता. नामधारक आनंदाने धावत गेला आणि वंदन करून म्हणाला, हे योगीश्वर, आपण कोण आहात? तेव्हा योगी म्हणाले, माझे नाव सिद्ध आहे आणि गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हे माझे गुरु आहेत. नामधारक म्हणाला, मीही नित्य श्री गुरूंचे ध्यान करतो, मग माझ्या नशिबी ही कष्टप्रद अवस्था का? यानंतर सिद्धांनी वेदधर्म आणि संदीपकाची अद्भुत कथा सांगितली. वेदधर्मगुरु आजारी कुष्ठरोगी झाले. त्यांचा स्वभाव कठोर झाला, पण शिष्य संदीपकाने कधी सेवा सोडली नाही. अत्यंत निष्ठेने, प्रेमाने त्याने गुरूंची सेवा केली. त्याच्या सेवेनं प्रसन्न होऊन भगवान शंकर आणि विष्णूही प्रकटले. पण संदीपकाने काहीही मागितले नाही, फक्त एकच वर मागितला, माझी गुरुभक्ती अखंड वाढत राहो. गुरु प्रसन्न झाले आणि आशीर्वाद दिला, तुझ्या स्मरणाने लोकांचे दुःख दूर होईल. दुसऱ्या अध्यायातील शिकवण आहे ती अशी की गुरुभक्तीपेक्षा मोठे काहीच नाही. गुरूंच्या चरणी जो शरण जातो त्याला कधीच दुःख. श्री गुरुचरित्र अध्याय तिसरा. मागील अध्यायात गुरुमहिमा ऐकल्यावर नामधारक सिद्धयोगींना विनंती करतो, मी आपला दास होऊ इच्छितो. सिद्ध त्याला श्री गुरुचरित्र दाखवत म्हणतात, या ग्रंथाच्या श्रवणाने भक्ताचे मनोरथ पूर्ण होतात. ज्ञान, ऐश्वर्य, सुख लाभते. सप्ताह पारायणाने निपुत्रिकेला पुत्र होतो. रोग, ग्रहपीडा व महापातकाचे निवारण होते. आयुष्य, आरोग्य व सद्बुद्धी प्राप्त होते. हे ऐकून नामधारक म्हणतो, मला श्री गुरूंचे चरित्र ऐकवा. तेव्हा सिद्ध सांगतात, भक्ताच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी 10 अवतार घेतले. ती गोष्ट अशी की अंबरीश ब्राह्मण एकादशीचे व्रत करून अखंड हरिचिंतन करीत असे. त्याची परीक्षा घेण्यासाठी दुर्वास ऋषी द्वादशीला त्याच्या घरी आले. स्नानासाठी नदीवर गेले, पण वेळेत परतले नाहीत. व्रतभंग टाळण्यासाठी अंबरीशाने केवळ तीर्थ घेतले. तेवढ्यात दुर्वास ऋषी आले आणि क्रोधाने शाप दिला, तू सर्व योनींमध्ये जन्म घेशील. भक्ताची अवस्था पाहून स्वयं भगवान विष्णू प्रकट झाले व म्हणाले, भक्ताचे रक्षण करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. हा शाप मी स्वतः भोगीन. तेव्हा दुर्वास म्हणाले, हे प्रभू, तू परोपकारासाठी 10 अवतार घे. म्हणूनच विष्णूंनी मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध असे 9 अवतार घेतले आणि भविष्यात कल्की हा 10वा अवतार होईल. ही कथा आपल्याला शिकवते, सच्ची भक्ती
नम्रता, संयम आणि अहंकाराचा त्याग केला तर ईश्वर स्वतः आपल्या रक्षणासाठी धावून येतात.